नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता येणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता 5 तासानंतर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11 हप्ता तुमच्या खात्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपूर्वीच येणार होता। त्या संबंधित GR सुद्धा आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, अर्जांची छाननी सुरू होती, त्यामुळे कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भर सभेमध्ये आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं की 4,500 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेले आहे। म्हणजेच हा चेक आज बँकेमध्ये गेलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, GR आलेला होता, सोबतच अजितदादांनी सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण होईल। परंतु अद्याप कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आलेला नाही। तर त्याचं एकच कारण आहे, तर ते कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू होते। तर या छाननीमुळे कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नाही। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत असेल तरच तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा मागील 4 ते 5 दिवसांपासून वाट पाहत होता। तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की GR आलेला आहे, तर GR आल्यानंतर लगेच पैसे येऊन जातील। परंतु अर्जांची छाननी सुरू होते, त्यामुळे कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते। बघा लाडक्या बहिणींनो, आज दुपारी 3:48 बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज 3:48 पैसे वितरणास सुरुवात होईल, ते परवा दिवशी 3:48 पर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता येणार नाही, कारण अर्जांची छाननी सुरू होते, त्यामुळे सरसकट सर्व बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते आलेले आहेत। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींना अर्धवट पैसे आले असतील, त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, 10 हप्ते सरसकट आलेले होते, परंतु मे महिन्याचा 11 हप्ता सरसकट सर्व बहिणींना येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या 2 नियमांमध्ये बसत असावे। ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असेल, त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, मागील 4 ते 5 दिवसांपासून अर्जांची छाननी सुरू होते, तर त्या छाननीमध्ये 2 नियम घालण्यात आलेले आहेत। हे 2 नियम तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल आणि तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या 2 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मे महिन्याचा 11 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही। म्हणजेच अर्जांची छाननी सुरू केलेली आहे, तर त्या अर्जांच्या छाननीमध्ये 2 नियम सुद्धा घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, 2 नियमांमध्ये बसत असाल, तरच मला आज दुपारी 3:48 मे महिन्याचा 11 हप्ता येणार आहे। तर ते परवा दिवशी दुपारी 3:48 पर्यंत पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मागील 3 दिवसांपूर्वी आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं की 4,500 कोटींच्या चेकवरती सही करण्यात आलेली आहे। तो चेक सुद्धा बँकेमध्ये गेलेला होता। परंतु लाडक्या बहिणींनो, बँकेकडून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत, कारण बँकांचे 2 नियम सुद्धा लागू झालेले आहेत। ज्या बहिणी बँकांचे नियम पाळतील, त्याच बहिणींना मे महिन्याचा हप्ता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 4,500 कोटींचा निधी या प्रमुख वीज बँकेमध्ये गेलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा बँक खाता या वीज बँकेपैकी असेल, त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज दुपारी 3:48 बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे. म्हणजेच तुम्हाला या 20 बँकेमधून पैसे सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांचं पालन करायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतो. म्हणजेच तुमचे आधार कार्डची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींना मे महिन्याचा हप्ता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि अजून तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करायचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनो, आज 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. तर आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे. तर या 35 लाख बहिणी या 15 जिल्ह्यामधील आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच मे महिन्याचा हप्ता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनो, जे दोन नियम लावण्यात आलेले आहेत तो दोन नियम सुद्धा बघून घ्या. बघा लाडक्या बहिणीनो, आजपासून पुढील 3 दिवस मे महिन्याचा अकरा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे. परंतु ज्या बहिणी दोन नियमांमध्ये बसत असतील, दोन नियमांचं पालन करतील, दोन नियमांचं उल्लंघन करणार नाही, त्याच बहिणींना पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकदाच 2 वर्षांचे पैसे म्हणजे 24 हप्ते पाहिजे असतील तर ते 24 हप्ते सुद्धा मिळणार आहेत. बघा, ज्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिना तो महिना वाट पाहायची नसेल त्या बहिणींना एकदाच 2 वर्षांचे पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजेच आता या महिन्यासाठी तुम्हाला सुद्धा भरपूर वाट पाहावी लागली. म्हणजेच मे महिन्याचा अकरा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये 100% आजच येणार आहे. परंतु तुम्ही 20 तारखेपासून वाट पाहत होता, तर तुम्हाला ही वाट पाहायची नसेल तर तुम्हाला एकदाच 2 वर्षांचे पैसे सुद्धा हस्तांतर होतील. म्हणजे 24 हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकदाच हस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यासाठी बँकेमध्ये जाऊन एक अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2 वर्षांचे पैसे एकदाच हस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे त्या हप्त्यांमधून ते पैसे कट सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा हप्ता येणार नाही, त्यासोबत मागील 10 हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील हप्ते आलेले नसतील तर ते मागील पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस खरेदीसाठी 830 रुपये सुद्धा मिळणार आहे. ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल, ज्या ज्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, मागील अर्धवट पैसे आणि मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींना स्वतःचे घर नसेल त्या बहिणींना घर सुद्धा मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींना उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, त्यांना शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांना शिलाई मशीन सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना पिठाची गिरणीचा व्यवसाय करायचा असेल त्यांना पिठाची गिरण राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला घरकुल मिळालं नसेल, सोबतच घरासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु या अनुदानासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. तर हे अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला स्वतःची जागा नसेल तर त्या जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अनुदान आणि घर बांधण्यासाठी तब्बल 2,10,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,10,000 रुपये इतकी रक्कम घर आणि जागेसाठी मिळणार आहे. त्यामुळे घर नसेल तर त्याचा अर्ज सुद्धा करायचा आहे. सोबतच ज्यांना शिलाई मशीन पाहिजे असेल त्यांनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज, पिठाची गिरण पाहिजे असेल त्यांनी पिठाची गिरण योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु लाडक्या बहिणीनो, आज ज्या 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. आणि या 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकदाच मे महिन्याचा हप्ता हस्तांतर करणे शक्य होणार नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केले जाणार आहे. त्यामुळे आज 35 लाख बहिणींची निवड करण्यात आलेली आहे. 15 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनो, तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा हिंगोली, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा बीड, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा वाशिम, 9वा जिल्हा वर्धा, 10वा जिल्हा चंद्रपूर, 11वा जिल्हा नागपूर, 12वा जिल्हा अमरावती,
त्यामध्ये 13वा जिल्हा अकोला, 14वा जिल्हा बुलढाणा आणि 15वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. म्हणजेच आज 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये 3:48 मे महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात होईल. ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जे उर्वरित 21 जिल्हे आहेत तर त्या 21 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. सोबतच आज 4.25 कोटींचा निधी या 15 बँकांकडे गेलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुमचं बँक खाता या 15 बँकांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, या 15 बँकांपैकी पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडियन बँक, चौथी बँक IDFC बँक, पाचवी बँक IDBI बँक, सहावी बँक ICICI बँक, सातवी बँक HDFC बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक कॅनरा बँक, 10वी बँक बँक ऑफ बडोदा, 11वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 12वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, 13वी बँक पोस्ट बँक, 14वी बँक सिटी बँक आणि 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच या 15 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण या 15 बँकांमध्ये चेक सुद्धा गेलेला आहे. या चेकच्या माध्यमातून सर्व बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या दोन नियमांमध्ये बसत असावेत तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 4 चाकीचे अट घालण्यात आलेले होते. ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचे अर्ज 5 वर्षांसाठी रद्द सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर जे बँकांचे 4 नियम घालण्यात आलेले आहेत तर ते 4 नियम सुद्धा बघून घेऊयात. जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, बँकांच्या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटीचा आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या डीबीटीचा नियम पाळायचा आहे. ज्या ज्या बहिणी डीबीटीचा नियम पाळतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे. तर डीबीटीचा नियम आहे की डीबीटीचा एकच नियम आहे की तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं. ज्या ज्या बहिणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्या बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही त्या बहिणींना पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम जॉईंट खातेचा आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच जो चौथा नियम घालण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम आधार कार्डच आहे. म्हणजेच तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा बँकांचे 4 नियम सांगितलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत. ज्या ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या बहिणी नियमांचं उल्लंघन करतील त्या बहिणींना पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी जे 2 नवीन नियम घालण्यात आलेले आहेत, 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 2 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या 2 नियमांचं पालन केलं तरच पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या 2 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. याच्यामध्ये PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, यांसारख्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. सोबतच जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावेत. कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत. ज्या ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा नियमांचं पालन करायचं आहे. तर याच्यामध्ये जो पहिला नियम घालण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी
नसायला पाहिजे। दुसरा नियम म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। तिसरा नियम म्हणजे लाडकी बहिणी लाडकी योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावे। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी नियमांचं उल्लंघन करत असतील, नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमच्या आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आजपासून तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, सर्व बहिणींना समान पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणीला मागील 10 हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील 10 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे। तर ते एक काम म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता। त्या ठिकाणाहून तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।